उद्या आमदार अजितदादा पवार उद्या महाडला मोठ्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी येत आहे। मी त्यांना विनंती केली, कारण तेही या बाबतीमध्ये सतत संवेदनशील असायचे की गेले 14 वर्ष मुंबई गोवा रस्ता रखडला आणि विशेष करून अलीकडच्या कालावधीमध्ये माणगाव, इंदापूर या सगळ्या परिसरात आठवड्यातले 3 दिवस प्रचंड वाहतुकीची कोंडी त्या ठिकाणी होत असते। संबंध चाकरमानी किंवा हे सगळे कोकणात गेलेत, तेही आता परतीच्या प्रवासाला मुंबईला सुरुवात करतात। त्याचबरोबर ती पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे। अशा वेळेला त्यांना मी आज विनंती केली, उद्या दादा 5:30 वाजता ढालगर फाट्यावरती थांबणार आहेत, तिथे त्याची पाहणी करतील। नॅशनल हायवे, त्याचबरोबर ती नॅशनल हायवेचे दोन्ही कार्यकारी अभियंता, त्यांचे प्रकल्प संचालक, त्याचबरोबर ती अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य CO, RTO या सर्वांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। थोडा वेळ पाहणी करतील, नंतर आढावा घेतील। त्यामध्ये प्रामुख्याने माणबाजचा बायपास, इंदापूरचा बायपास रखडलेला, त्याचाही आढावा त्या ठिकाणी घेतील। आणि त्याचबरोबर ती माणगावमधल्या आमच्या प्रमुख सहकार्यांनी याला पर्यायी मार्ग जो काही सुचवलेला आहे याचीसुद्धा मांडणी मी स्वतः खासदार म्हणून, नामदार आदिती त्या भागाचं प्रतिनिधित्व करते म्हणून ती माझ्या माणगावच्या सर्व सहकाऱ्यांच्या सह इथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या समेत दादांकडे मागणी त्या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून पर्यायी मार्ग बायपास होईपर्यंत 1-2 पर्यायी मार्ग आहेत। नगरपालिकेमध्ये काही रस्ता आम्ही पर्यायी केला होता, जो बामणोली फाट्यावरून त्याच्या अलीकडून तो थेट मोरबा रोडला त्या ठिकाणी मिळू शकतो। असे जे काही पर्यायी मार्ग आहेत, या मार्गाच्या बाबतीमध्ये सुद्धा दादांनी त्या ठिकाणी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। हे आपल्या सर्वांच्या मार्फत कोकणातील जनतेला कळावं यासाठीच आपल्याला सांगितलं।